अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यामुळे साहित्य आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात ही निवड चर्चेचा विषय ठरली आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत ही घोषणा करण्यात आली। साहित्य संमेलनाच्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे आणि 17व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सुरेशजी बनसोडे नगरसेवक अहिल्यानगर महानगरपालिका यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत ज्या पद्धतीने साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे त्याच पद्धतीने हेही साहित्य संमेलन आदरणीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरेशजी बनसोडे साहेब यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल अशी अपेक्षा आहे। आत्तापर्यंत या शहरातील अनेक मान्यवर या संमेलनाची जबाबदारी घेऊन यशस्वीपणे त्यांनी पार पाडलेली आहे। त्यामध्ये ज्ञानदेवजी पांडोळे असतील, आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप असतील, राजेंद्रजी उदागे असतील, अभय आगरकर असतील। मागचं संमेलन संपतदादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। या सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं शब्दगंध आणि त्यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हा हा साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला सगळीकडे गेलेला दिसत आहे। ज्या शहरामध्ये साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत असतात ते शहर चालतं बोलतं शहर असं समजलं जातं आणि अहमदनगर शहरसुद्धा त्याच परिस्थितीने पुढं जात आहे। कारण या शहरातील अनेक मान्यवर अशा सर्वच संस्थांच्या वतीने होत असलेल्या साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीसाठी पाठबळ देत आहेत। या ठिकाणी सुरेशजी बनसोडे यांचे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडोळे, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत यांच्यासह अनेक साहित्यिक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते। 23 आणि 24 मे रोजी जाधव लॉन्स, कल्याण रोड, अहिल्यानगर इथे हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन रंगणार आहे। आयुर्वेद कॉलेज या ठिकाणी शब्दगंध साहित्यिक यांच्या वतीने जे बैठक आयोजित केली होती त्याला उपस्थित असलेले शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, त्याचप्रमाणे गोसावी साहेब, मंत्री पांडोळे व सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो। व जे शब्दगंध साहित्य संमेलन आता जवळजवळ 20 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यामध्ये अरुण काका अध्यक्ष होते, त्यानंतर संग्राम भैया होते व नगरमधील बरेच मोठे व्यक्ती यामध्ये होते। त्यांनी जो मान सन्मान मला या शब्दगंधन दिला, सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो व जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याच्या संमेलन स्वागताध्यक्षपदी माझी निवड केली। तर मी त्यांना सर्वांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की ना भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम होईल, एवढं सांगतो, थांबतो। प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक आणि नवोदित कलावंत सहभागी होणार आहेत। सुरेश बनसोडे हे शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांशी निष्ठा राखणारे आणि सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीतही त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे। सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची कायम सक्रिय उपस्थिती पाहायला मिळते। निवड जाहीर झाल्यानंतर शब्दगंध परिषदेच्या वतीने सुरेश बनसोडे यांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मरणिका आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी हे साहित्य संमेलन भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करणार असून नवोदित साहित्यिकांना मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली। अहिल्यानगरमध्ये आता साहित्याचा माहोल रंगणार असून शब्दगंध साहित्य संमेलनाकडे संपूर्ण राज्यातील साहित्यप्रेमींचं लक्ष लागलं आहे।